नमस्कार मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की युवराज आउट हाऊसच्या बाहेर आलेला असतो, कारण त्याला बघायचं असतं की पिहू हीच पिंकी तर नाही ना, त्याची कारभारीण बाई तर नाही ना. तर लगेच तो म्हणतो, तुम्ही जर कारभारीण बाई असेल तर लवकरात लवकर समोर या, मला हा साखरपुडा करायचा नाही. मी या लग्नाला होकार दिला होता तुम्हाला जळवण्यासाठी, परंतु आता मला साखरपुडा करावा लागणार आहे आणि मी आता कुठल्या तोंडाने सांगणार की मला लग्न करायचं नाही. त्यामुळे मला लवकरात लवकर शोधून काढावं लागेल. व लगेच युवराज आतमध्ये पुरावे शोधण्यासाठी जातो. तुम्ही जर माझ्या कारभारीणबाई सरपंचीनबाई असाल तर लवकरात लवकर माझ्या समोर या. आणि आता निरी ही घरात नाहीये आणि तुम्हीही माईजवळ बसले आहात, त्यामुळे हाच चान्स आहे. मी पुरावे शोधतो. तर लगेच युवराज आतमध्ये जातो आणि सगळीकडे शोधाशोध करत असतो. या जर माझ्या कारभारीणबाई असतील तर नक्की मला इथे काहीतरी सापडेल, म्हणून तो इकडे तिकडे शोधाशोध करत असतो. काही पुरावा सापडतो की काय, परंतु असं दुसऱ्यांच्या वस्तूंना न विचारता हात लावणं बरोबर नाही. परंतु जर या माझ्या कारभारीणबाई असेल तर मला शोधून काढावंच लागेल. आणि माझ्या सरपंचीनबाई वस्तू अशा ठिकाणी ठेवतात जिथे लवकर सापडणार नाही, म्हणून मला अशा ठिकाणी शोधावं लागेल. तर लगेच युवराज गणपती बाप्पाकडे बघतो आणि देवाला हात जोडतो आणि म्हणतो की देवा, या जर माझ्या कारभारीणबाई असेल तर नक्की मला काहीतरी संकेत दाखव. तेवढ्यात लगेच एक फ्लॉवर पॉट खाली पडतो आणि त्यातून एक लॉकेट बाहेर येते. तर लगेच युवराज ते लॉकेट हातात घेतो. तर ती चैन बघितल्यानंतर युवराजला लगेच आठवतं, ही चैन तर माझ्या कारभारीणबाईची आहे. कारभारीणबाईंनी निरीजवळ तर दिली नसेल ना, का या पिहूने त्यांच्याकडून हिसकावून तर घेतली नसेल ना. जर या माझ्या कारभारीणबाई असतील तर यांचा चेहरा का बदललाय असा. पण त्यांचा चेहरा बदललाय, मात्र त्यांची पिंकीगिरी नाही बदलली. हुबेहूब कशी काय नक्कल करता येते. मग या माझ्या कारभारीणबाई तर नाही ना, पण त्यांचा चेहरा कसा काय बदलला. मग त्याला लगेच मागचे आठवते की पिहू कशी पिंकीगिरी करते ते हुबेहूब माझ्या कारभारीणबाईंसारखीच. चेहरा वेगळा आहे परंतु बोलणं स्टाईल सगळी तीच आहे. म्हणजे ही पिहूच तर माझी कारभारीणबाई नाही ना. मग युवराज पुढेही खूप मोठा प्रश्न पडतो, नेमकं याच माझ्या कारभारीणबाई असतील का नाही. तो म्हणतो, आता मला तपास सुरू करावा लागेल. मग तो सगळं विस्कटलेलं सामान तिथल्या तिथे करून ठेवतो आणि लगेच त्या रूममधून बाहेर पडतो. तर बाहेर आल्यानंतर लगेच पिंकी तिथे आलेली असते. तर पिंकीला समोर बघून युवराज म्हणतो, तुम्ही नक्की कोण आहात, मला सांगाल का प्लीज. आणि माझ्या कारभारणीचं लॉकेट तुमच्याकडे कसं काय आलं. तर लगेच पिंकी म्हणते, माझं लॉकेट माझ्याकडेच असणार ना, दुसरीकडे कुठे जाईल. तर लगेच युवराज म्हणतो, पण तुम्ही जर माझ्या कारभारीणबाई असेल तर तुमचा चेहरा कसा काय बदललाय. ते लॉकेट तुम्ही तिच्याकडून हिसकावून तर घेतलं नाही ना, तुम्ही तिला काही केलं तर नाही ना. सांगा ना, माझी कारभारीणबाई कुठे आहात, कोण आहात तुम्ही. तर लगेच पिंकी म्हणते, अहो धनी, मीच आहे तुमची कारभारीणबाई आणि ते लॉकेट माझंच आहे. तुम्ही मला ओळखलं नाही का, मीच तुमची कारभारीणबाई असे म्हणते आणि लगेच युवराजला मिठी मारते. पिंकीने युवराजला मिठी मारताच युवराज म्हणतो, ओ सोडा मला, सोडा पटकन, मला टच करू नका. तर लगेच पिंकी म्हणते, म्हणजे धनी तुमचं अजून हे प्रकरण चालूच आहे का. तर लगेच युवराज म्हणतो, पिंकीतल्या आणि माझ्या या सिक्रेट गोष्टी तुम्हाला कसं माहिती. माझ्या कारभारणीच्या एवढ्या सिक्रेट गोष्टी. कोण आहात तुम्ही, माझ्या कारभारीणबाई कुठे आहात, तुम्ही काही केलंय का त्यांचं. तर लगेच पिंकी म्हणते, अहो धनी, मीच आहे तुमची कारभारीणबाई पिंकी. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना प्लीज, माझं ऐका, मीच तुमची कारभारीणबाई. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का. तर लगेच युवराज म्हणतो, म्हणजे तूच माझी कारभारीणबाई आहेस, तू माझ्यासाठी परत आलीये. त्यावर पिंकी म्हणते, हो धनी, मीच तुमची कारभारीणबाई आहे. आणि लगेच युवराज म्हणतो, हो खरंच. आणि लगेच पिंकीला मिठी मारतो आणि म्हणतो, आता माझ्यापासून तुम्ही कुठेही दूर जाऊ नका. मी एक एक क्षण तुमच्याशिवाय कसा काढलाय ना, माझं मलाच माहिती आहे. तर लगेच पिंकी म्हणते, हो धनी, मी तुमच्यासाठी जीव धोक्यात घालून परत आले. मीही तुमच्याशिवाय राहू शकत नाही, मरणाच्या दारातून परत आलेले आहे. त्यामुळे मी आता तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तर लगेच युवराज पिंकीला म्हणतो, म्हणजे माझ्या कारभारीणबाई परत आलेल्या आहे. लगेच तो जोरजोरात ओरडू ओरडू सांगतो, माझ्या कारभारीणबाई परत आलेल्या आहे, माझ्या सरपंचीबाई. आणि पिंकीला उचलून घेतो आणि गोल गोल बिंगवत असतो. तेवढ्यात लगेच
पिंकी तिथे येते आणि चुटकी वाजवते तर लगेच युवराज स्वप्नातून बाहेर येतो. त्याला हे सर्व स्वप्न पडलेले असते. त्यावर पिंकी लगेच म्हणते, काय युवराज साहेब, तुम्ही इथं काय करताय? तर लगेच युवराज म्हणतो, कारभारीण बाई, तुम्ही माझ्या कारभारीण बाई आहात का? तुमचा चेहरा का बदललाय? तर पिंकी म्हणते, युवराज साहेब, तुम्ही इथं का आलाय ते सांगा. तर लगेच युवराज म्हणतो, काल तुम्ही माझ्याकडे आला होता ना, तुमचं काम होतं म्हणून, तसं आज माझं काम होतं म्हणून मी इथे आलोय. कारभारीबाईंचं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी आणि त्यांना निर्दोष साबित करण्यासाठी मी तुमची मदत करायला तयार आहे. त्यामुळे मी इथं आलोय. तर लगेच पिंकी म्हणते, हो का? परंतु तुम्ही तर साखरपुडा करायला निघालात. त्यावर युवराज म्हणतो, साखरपुडा हा साखरपुड्याच्या जागी आणि आमच्या कारभारणीला निर्दोष साबित करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो. त्यामुळे तुम्ही कामाला लागा. असे म्हणून तिथून निघून जातो. तर इकडे युवराज हा विचार करत बसलेला असतो. तर लगेच भाल्या त्याला भेटायला येतो. तर भाल्या म्हणतो, माझ्या युवराज दादाने मला भेटायला बोलवलं आणि कुठे गेला? तर बघतो तर त्याच्यासमोर युवराज दादाच असतो. तर म्हणतो, काय युवराज दादा, हे काय वेगळाच शर्ट, वेगळंच सर्व काही आणि हातात हा काय नवीनच कप घेतलाय? त्यावर युवराज म्हणतो, ते सर्व जाऊ दे, माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, तू इथे बैस. तर लगेच युवराज म्हणतो, अरे भाल्या, त्या पिहू माझ्या पिंकी साहेब माझ्या कारभारीबाई तर नाही ना, परंतु त्यांचा चेहरा कसा काय बदलला? तर भाल्या म्हणतो, मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्या पिंकी वहिनी कशा काय असतील? आणि त्यांनी सांगितलंय ना की त्यांचं लग्न झालेलं आहे, मग तू कशाला उगाचच त्यांना पिंकी वहिनी म्हणतोय? त्यावर युवराज म्हणतो, नाही, परंतु मी तुला सांगितलंय ना, माझ्या कारभारणीने मला एक व्हिडिओ पाठवला होता. त्यामध्ये माझ्या कारभारीबाई म्हणाल्या होत्या की गावकऱ्यांनो, मी तुम्हाला जे औषधं दिलेले आहेत ते सर्व खोटे आहेत. परंतु त्या अशा का म्हणाल्या असतील? त्यावेळेस त्यांच्याबरोबर कोण असेल बरं? म्हणजे त्यावेळेस त्यांच्याबरोबर उपसरपंच तर नसतील ना? चल भाल्या, आता शोध घेतल्याशिवाय थांबायचं नाही. चल पटकन आपण जाऊया त्यांच्याकडे. तर लगेच युवराज भाल्याला घेऊन लगेच उपसरपंचाकडे निघतो. तर इकडे पिंकी रूममध्ये येते आणि सर्व सामान असे विस्कटलेले बघून, फ्लावर पॉट खाली पडलेला बघून म्हणते, हे खाली कसं काय आलं? आणि लगेच ती चेन बघते आणि म्हणते, मी तर ही चेन फ्लावर पॉटमध्ये ठेवली होती, ती बाहेर कशी काय आली? हे सर्व बघून पिंकी खूप घाबरले. तर पिंकी म्हणते, बापरे, म्हणजे माझा कोणीतरी शोधाशोध करतंय. कोण असेल बरं? बापूसाहेब तर नसतील ना? परंतु ते कशाला शोधाशोध करतील? त्यांनी तर मला ओळखलंय की मी पिंकीच आहे म्हणून. मग धनी तर नाही ना? धनी का शोधाशोध करतायत? त्यांना कळलं तर नाही ना मी त्यांची कारभारीबाई आहे? असा खूप मोठा प्रश्न पिंकीला पडलेला असतो. तिला कळते की आता धनीने शोधाशोध सुरू केलेली आहे आणि हे लॉकेट त्यांनी माझ्याकडे बघितलेलं आहे. म्हणजे त्यांना समजले असेल की मी त्यांची कारभारीबाई आहे. हे सर्व बघून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की मिताली ही हॉलमध्ये येत असते आणि येतानेच ती युवराजला धडकते आणि लगेच युवराजला पकडते. तर पिंकीला हे सर्व बघून खूप राग येतो. तर लगेच सर्वजणांची तयारी चालू असते साखरपुड्याची. तर लगेच मिताली म्हणते, पिहू, तुला माझ्या साखरपुड्याला यायचे बरं का? तर लगेच पिंकी युवराजकडे बघते. तर युवराजही पिंकीकडे बघत असतो, मात्र पिंकी खूप शांत असते. तर लगेच सुशीला म्हणते, परंतु मितालीच्या घरी नारळ घेऊन जायचा आहे आणि तो पण तुलाच घेऊन जायचं आहे बरं का पिहू, असे पिंकीकडे बघत म्हणत असते. पिंकी मात्र खूपच शांतपणे युवराजकडे बघत असते. ती काहीच बोलत नाही. तर बापूसाहेब हे पिंकीकडे बघून हसत असतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.